केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अलीकडच्या काळामध्ये सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले सुरू आहेत। या घटना तात्काळ थांबाव्यात अशी मागणी करत त्या संघटनांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। शहरातील गांधी मैदान येथून या मोर्चाला प्रारंभ झाला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या। निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं। याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर रवींद्र साताळकर, शांतीबाई चंदे, रवींद्र मुळे, प्राध्यापक राजेंद्र काळे, वाल्मिक कुलकर्णी, राजेश जंवर, किशोर गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, भाजपचे महापालिकेतील गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक अभय आगरकर, बाबा वाळके, मालन ढोणे, मनोज दुल्लम, ब्रिजलाल सारडा, किशोर बोरा, ॲडव्होकेट अशोक झरकर, गौतम दीक्षित यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर रवींद्र साताळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर विचारांचा सामना हा विचाराने केला पाहिजे, परंतु ज्या वेळेला कम्युनिस्ट विचारांचा पराभव व्हायला लागला आहे तर त्यावेळेला ते हिंसेवर उतरले आहेत आणि जे निष्ठेने काम करणारे स्वयंसेवक आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे खटले भरणं, त्यांना अडचणीत आणणं आणि जवळजवळ 50च्या वर स्वयंसेवकांची हत्या करणं अशा प्रकारच्या गोष्टी केरळमध्ये झालेल्या आहेत आणि त्याला कुठल्या गव्हर्नमेंटचा छप्पा पाठिंबा आहे असं आमचं मत आहे। या सर्व गोष्टींचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय आणि माननीय महोदय राष्ट्रपतींना निवेदन करतो की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस नाइन मीडिया, अहमदनगर।